नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. कंबाईन पूर्व परीक्षा गट ब नुकतीच जाहिरात आलेली आहे आणि यामध्ये आपल्याला नेमके 60 दिवस बाकी आहेत. आपल्याला या ठिकाणी या 60 दिवसाचं म्हणजे 60 डेजचं प्लॅनिंग कसं करायचं आहे, या 60 दिवसामध्ये आपलं नियोजन कसं असलं पाहिजे, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला 60 दिवसामध्ये सुद्धा या ठिकाणी 65 प्लस मार्क येतात. याची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे किंवा प्लॅनिंग कशी करायची आहे, याबद्दल डिस्कशन चर्चा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा किंवा एक प्रकारच्या दिशादर्शक असणार आहे. एक चांगलं डायरेक्शन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध होणार आहे. त्यामुळं शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. त्यानंतर तुम्ही मित्रांना सुद्धा शेअर करायचं आहे आणि यामध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही क्युरी असेल तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. तर यामध्ये नियोजन नेमकं कसं करायचं आहे किंवा या ठिकाणी प्लॅन और पेरिस म्हटलं जातं, की प्लॅन करा अदरवाईज उद्ध्वस्त व्हा. म्हणजे याचा अर्थ काय आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला प्लॅन हा महत्त्वाचा आहे आणि विदाऊट प्लॅनिंग काय आहे की या ठिकाणी फेल्युअर येत असतं किंवा प्लॅन हा गरजेचाच असतो. जर सक्सेसफुल व्हायचा असेल किंवा आपल्याला 65 मार्क्स किंवा या ठिकाणी प्रिलिम क्रॅक करायची असेल तर प्लॅन हा गरजेचा आहे. मग नेमकं नियोजन कसं करायचं आहे आणि हे नियोजन केल्यानंतर आपल्याला डेफिनेटली ह्याचा रिझल्ट जो आहे तो मिळणार आहे. आता यामध्ये जी ॲड आलेली आहे त्यामध्ये टोटल ज्या जागा आहेत त्या आहेत 552 जागा. म्हणजे 552 जागासाठी ही जाहिरात आहे. 552 जागा. आता या 552 जागाची जाहिरात आणि एक्झाम होणार आहे 14 जून. म्हणजे 14 जून म्हणजे काय आहे, तर आपल्याकडं या ठिकाणी आजपासून जर म्हटलं तर आपल्याकडे एक्झॅक्ट साधारण 60 दिवस आपल्याकडं आहेत. म्हणजे 60 दिवस आपल्याकडं हातामध्ये आहेत. तर 60 दिवसाचं नियोजन कसं आहे हे आपण पुढे पाहू. तर त्या अगोदर या ठिकाणी या 552 जागामध्ये 6 ASO आहेत, 236 STI आहेत आणि PSI काय आहेत 310 आहेत. आणि याच्यामध्ये निश्चितच काय आहे की या ठिकाणी ॲड्स ज्या जागा आहेत त्या होतील. म्हणजे प्रिलिमच्या नंतर सुद्धा याच्यामध्ये ॲड होत असतात हे रिझल्टच्या अगोदर. तर ही जी एक्झाम आहे ही 14 जूनला असणार आहे. मग यामध्ये नेमकं कशाच्या जागा आहेत, तर या ठिकाणी अराजपत्रित अधिकारी क्लास 2 किंवा या ठिकाणी गट ब च्या आहेत. मग गट ब मध्ये नेमकी कोणते पदं आहेत, तर ह्या 3 पदाच्या व्यतिरिक्त म्हणजे आपण पाहिलं PSI आहे, STI आहे, ASO आहे, त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी दुय्यम निबंधक श्रेणी 1 आणि मुद्रांक निरीक्षक. ओके, मुद्रांक निरीक्षक हे सुद्धा पद आहे. याच्या सुद्धा जागा ॲड होतील. त्यामुळं 552 जे आहे सध्याचा आकडा आहे, परंतु निश्चितच यामध्ये मुद्रांक निरीक्षकाच्या सुद्धा जागा ॲड होतील. तर ही परीक्षा या ठिकाणी ही ठरल्या वेळेप्रमाणे म्हणजे 14 जूनला होणार आहे. तर मग या परीक्षेसाठी नेमकं या ठिकाणी परीक्षेचे टप्पे जर आपण पाहिले तर पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत आहे. मुलाखतीच्या बाबतीत जर पाहिलं तर फक्त PSIला काय आहे, इंटरव्ह्यू आहे. आता बाकीच्या बाबतीत जर पाहिलं तर यामध्ये आपल्याला जे काही फोकस करायचं आहे ते येणारी पूर्व परीक्षा म्हणजे ते 14 जूनला होणार आहे. मग ही 14 जूनची जी पूर्व परीक्षा आहे याला आपल्याला टार्गेट करायचं आहे आणि त्यामध्ये पेपर जो आहे तो या ठिकाणी 100 क्वेश्चन असतात आणि आपल्याला काय आहे 60 मिनिटं म्हणजे एका तासामध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आणि निगेटिव्ह किती आहे 1/4 निगेटिव्ह असतं. ओके, याच्यामध्ये काय आहे 1/4 निगेटिव्ह आहे. ठीक आहे, तर हा झाला या ठिकाणी महत्त्वाचा टप्पा ज्याच्यावर आपल्याला डिस्कशन करायचं आहे. आता यामध्ये आपण जर विषय बघितले, टॉपिक बघितले तर यामध्ये आपल्याला 7 टॉपिक दिसतात. ओके, याच्यामध्ये जे पॉलिटी आहे, त्यानंतर इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे, जिओग्राफी आहे, हिस्ट्री, त्यानंतर मॅथ रिजनिंग आहे आणि करंट आहे. तर आता यामध्ये की ज्याच्यावर आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे किंवा ज्याच्यावर आपल्याला या ठिकाणी ह्या 2 महिन्यामध्ये कमांड आणायची आहे, ते जे विषय जर पाहिला तर या ठिकाणी काय आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे. ठीक आहे, तर हे 3 जे आहेत हे 3 मिळूनच काय होणार आहेत 45 क्वेश्चन होणार आहेत. ठीक आहे, 45 मार्क. आणि त्यानंतर जिओग्राफी 10 क्वेश्चन असतात. त्यानंतर काय आहे हिस्ट्री आपल्याला 10 क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, त्यानंतर की ज्याची डेली प्रॅक्टिस करायची आहे ते म्हणजे मॅथ रिजनिंग आहे. ओके, मॅथ रिजनिंग कितीला आहे 20 क्वेश्चन आहेत. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि सायन्स ह्याच्यानंतर मेजर जो टॉपिक आहे तो म्हणजे आहे की मॅथ रिजनिंग आहे. आणि त्यानंतर करंट अफेअर्सचे आपल्याला 15 क्वेश्चन असतात. असे टोटल या ठिकाणी किती क्वेश्चन होणार होतात तर 100 क्वेश्चन होतात आणि एका तासामध्ये आपल्याला हा जो पेपर आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. मग यामध्ये की अभ्यास करत असताना की आपल्याला की
नेमका परीक्षेचा पॅटर्न सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. आधी परीक्षेचा पॅटर्न समजून घ्या. जे पूर्णतः नवीन आहेत त्यांनी आधी पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे आणि जे या ठिकाणी किंवा की ज्यांनी अटेम्प्ट दिलेले आहेत, 1-2 अटेम्प्ट दिलेले आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी एकदा आपण जो काही सिलेबस आहे तो पाहणं गरजेचं आहे. परीक्षा आहे, या ठिकाणी प्रश्न 100 असतील, 100 या ठिकाणी गुण असतील आणि 1 तास म्हणजे 60 मिनिटामध्ये या ठिकाणी हा पेपर सोडवायचा आहे आणि 1/4 काय आहे, निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आता याचा जर सिलेबस आपण पाहिलं तर सिलेबसमध्ये या ठिकाणी काय आहेत की 8 टॉपिक आहेत. म्हणजे या ठिकाणी अंकगणित आणि बुद्धिमापन हे 2 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. तर यामध्ये पहिला आहे इतिहास आहे. आपल्याला इतिहास आहे आणि यामध्ये की जर आपल्याला नेमकं इतिहास असू द्या किंवा कुठलाही सब्जेक्ट असू द्या तर या सब्जेक्टमध्ये नेमकं कशावर फोकस करायचं आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर या ठिकाणी स्वतः PYQs पहा, आयोगाची PYQ पहा. मग एखाद्याचं या ठिकाणी PYQचं पुस्तक असेल किंवा या ठिकाणी सगळ्यात भारी किंवा योग्य जो सोर्स आहे तो म्हणजे आयोगाचे पेपर्स PYQ. आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामवर त्याचबरोबर आपल्या ॲपवर ते फ्रीमध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे 2013 पासून ते 25 पर्यंतचे जे पेपर्स आहे कंबाईनचे पूर्वपरीक्षेचे ते आपण कंपाईल करून टेलिग्रामला दिलेले आहेत. इव्हन या ठिकाणी आज सुद्धा आपण ते टेलिग्रामला टाकू विथ आन्सर की. त्यामुळं त्याची प्रिंट काढायची आहे आणि ते पेपर रिवाईज करायचे आहेत. कारण तुम्हाला आयोगाचे पेपर जर आपण पाहिले तर आयोगाच्या पेपरचा फील आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे. अदरवाईज आपण जर पुस्तक स्वरूपात जर PYQs पाहिले तर तो फील आपल्याला येत नाही. त्यामुळं कुठल्याही टॉपिकला किंवा विषयाला सुरुवात करत असताना आपल्याला आधी PYQs पाहणं गरजेचं आहे. कारण PYQ म्हणजे एक प्रकारचा आरसा किंवा मिरर असतो त्या विषयाचा. ठीक आहे. तर मग यामध्ये आपल्याला इतिहास आहे. त्यानंतर काय आहे, इतिहासामध्ये सुद्धा आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे. आता यामध्ये हा जो टॉपिक आहे ह्याच्यावर फक्त आपल्याला 10च क्वेश्चन आहेत. ओके. आणि यामध्ये सुद्धा 2 ते 3 क्वेश्चन किंवा मॅक्सिमम 4 क्वेश्चन जे आहेत ते महाराष्ट्राच्या रिलेटेड असतील. ओके. त्यानंतर दुसरा आहे भूगोल आहे. हा सुद्धा आपल्याला कितीला आहे, 10च मार्काला आहे. महाराष्ट्राचा आणि त्याबरोबर भारताचा भूगोल आहे. ओके. महाराष्ट्राच्या भूगोलावर आपल्याला या ठिकाणी 3 ते 4 क्वेश्चन विचारले जातात. नंतर इंडियावर 2 ते 3 क्वेश्चन किंवा 4 क्वेश्चन आहे आणि विचारला तर वर्ल्डवर एखादा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. तर यामध्ये भूगोल आहे, इकॉनॉमिक्स आहे. आता इकॉनॉमिक्सला आपल्याला 15 क्वेश्चन आहेत. 15 पैकी 14 मार्क डेफिनेटली येतात. एक क्वेश्चन कुठे जाऊ शकतो तर खूपच हायली कन्सेप्च्युअल विचारलं की समजा की 1960 पासून ते 1980च्या दरम्यान भारताचा ॲव्हरेज GDP जो आहे हा किती होता. आता अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर अशा प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कोणालाच देता येणार नाही. त्यामुळं ते या ठिकाणी काय आहे, स्किप करण्याचा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला 14 तरी ॲटलिस्ट डेफिनेटली येतात आणि सिलेबसच्या बाहेर काही विचारलं जात नाही. फक्त काय आहे की इकॉनॉमिक्स सर्वे आणि जे काही बजेट आहे आणि करंटची आकडेवारी आहे हे आपल्याला माहीत असली पाहिजे. मग ही आकडेवारी आपण या ठिकाणी आपली जी स्पेशल बॅच आपण लॉन्च केलेली आहे दिशा 2.0 यामध्ये अपडेटेड नोट्स आहेत. त्याचबरोबर तुम्हाला बजेट सेशन आहे. त्याचबरोबर या ठिकाणी इकॉनॉमिक्स सर्वेचं सुद्धा सेशन घेतलेलं आहे. तर हे झालं इकॉनॉमिक्स. त्यानंतर करंट अफेअर्स आहे, चालू घडामोडी आहेत. ओके. इव्हन चालू घडामोडी सुद्धा आपण मंथली जे आहे ते कव्हर करत आहोत. त्यामुळे ह्याचा सुद्धा फायदा होईल आपल्याला. आणि त्यानंतर राज्यशास्त्र आहे, आपल्याला 15 क्वेश्चन आहेत. ओके. इकॉनॉमिक्सचे 15, त्यानंतर करंट अफेअर्सचे 15 क्वेश्चन आहेत. आणि त्यानंतर सायन्सचे सुद्धा आपल्याला 15 क्वेश्चन आहेत. सायन्स 15. सायन्समध्ये बायो, फिजिक्स, केमिस्ट्री आणि सायन्सच्या बाबतीमध्ये बेस्ट जो सोर्स आहे. ओके. त्यामध्ये बेस्ट सोर्स काय आहे, यामध्ये तुमचे स्टेट बोर्ड म्हणजे 7वी, 8वी, 9वी, 10वी हे जर स्टेट बोर्ड केले तर याच्या व्यतिरिक्त काही कुठलंही या ठिकाणी XYZचं पुस्तक करायची गरज पडत नाही. ठीक. मार्केटमध्ये काय आहे की खूप मोठाले पुस्तकं आहेत MPSCच्या नावावर. ठीक आहे. परंतु जर तुम्ही ओरिजिनल सोर्स वाचला, ओरिजिनल म्हणजे काय आहे 7वी, 8वी, 9वी, 10वीचे पुस्तक वाचले तर 15 पैकी आपल्याला या ठिकाणी डेफिनेटली 12 मार्कापर्यंत आपल्याला पोहोचता येतं. आणि 3 क्वेश्चन हे कोणाला येत नाहीत, अख्ख्या त्या पुस्तकातमधले बी येत नाहीत आणि या ठिकाणी खूप ॲडव्हान्स लेवलचे हे असतात आणि ते 3 कोणाला येत नाहीत. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी 12साठी काम करायचं आहे 15 पैकी, तर मग बेसिक जे स्टेट बोर्ड आहे ते इनफ आहे. एखाद्याला खूपच वाचायचं आहे तर मग 9वी 10वीचं NCERT वाचा. ठीक आहे. तर हे इनफ आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी नोट्स तयार केलेल्या आहेत. ओके. आणि त्या तुम्हाला PDF स्वरूपात बॅचमध्ये पण उपलब्ध आहेत, स्पेशल सुद्धा आहे. त्या नोट्स आणि क्लास याच्या व्यतिरिक्त काही करायची गरज पडणार नाही. ओके. त्यानंतर यामध्ये सायन्स आहे. तर
सायन्स 15 मार्काला आहे आणि अंकगणित. ओके, तर हे जे आहे हा प्रॅक्टिसचा भाग आहे. म्हणजे मॅथ आणि रिजनिंग जे आहे, जर तुम्हाला एकदा समजलं की मिरर इमेज कशी असते किंवा या ठिकाणी वर्गमूळ कसं काढायचं आहे, घनमूळ कसं काढायचं आहे, बरोबर, तर किंवा या ठिकाणी वय जे आहे वयाचे एक्झाम्पल्स असतात, अवरेजचे एक्झाम्पल असतात, सरासरी रेल्वेचे एक्झाम्पल असतात. हे जर एकदा फॉर्म्युला तुम्हाला समजला तर कसलाही प्रश्न येऊ द्या तो तुम्हाला सॉल्व्ह करता येतो. परंतु यासाठी काय आहे की डेली प्रॅक्टिसची आपल्याला गरज असणार आहे. त्यामुळे तुम्ही दररोज 2 तास या ठिकाणी मॅथ आणि रिजनिंग सोडवणं गरजेचं आहे. ओके, आणि तो पण तुमचा जो टाईम आहे ह्या तुमच्या पद्धतीने डिसाईड करा. ओके, दुपारी असू द्या किंवा संध्याकाळी तुम्ही गणित काय करू शकता ते सॉल्व्ह करू शकता, मॅथ आणि रिजनिंग. आणि शेवटचं आहे या ठिकाणी करंट अफेअर्स होतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये हे 8 टॉपिक आहे. आता यामध्ये आपल्याला 60 दिवसामध्ये नेमकं काय करायचं आहे. मेन तर आपला या ठिकाणी कॉज काय आहे की नेमकं 60 दिवसाचं प्लॅनिंग काय आहे. 60 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 15-15. ओके, 60 दिवसापैकी तुम्हाला काय करायचं आहे की 15 दिवसाला 60 टोटल 60 दिवसाला 15-15 म्हणजे डिवाइड करायचं आहे. ओके, 15, 15, 15 आणि 15. ठीक आहे, हे झाले 30 आणि हे झाले 30. अशा पद्धतीने तुम्हाला डिवाइड करायचं आहे. ओके, याचा स्क्रीनशॉट सुद्धा करून घ्या. आणि या पद्धतीने जर फॉलो केलं तर डेफिनेटली काय आहे, आपलं जे टार्गेट आहे ते या ठिकाणी 65+ मार्काचं ते इथं डेफिनेटली कव्हर होणार आहे. कारण तुम्हाला सध्याच्या परिस्थितीत 60 दिवस आहेत आणि 65 मार्काची तयारी करायची आहे. तर मग यामध्ये 60 दिवस म्हणजे काय, 13 एप्रिलपासून आपण जर पकडलं 13 मे पर्यंत आणि त्यानंतर 13 जून पर्यंत, तर हे 60 दिवस होतात. 60 दिवसाचं प्लॅनिंग आपलं स्वतःचं सुद्धा करणं गरजेचं आहे. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे 15 दिवस. मग आता 15 दिवसाचा फॉर्म्युला काय आहे, 14+2 आहे. मग 14+1 आहे, सॉरी 14+1. आता यामध्ये साधारण आपल्याला 2 आठवडे भेटतात. ओके, 2 आठवडे. आणि यामध्ये दररोज तुम्हाला 9 ते 10 तास अभ्यास करायचा आहे. ओके, डेली या ठिकाणी 9 to 10 आवर्स आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आणि या 10 आवर्सचं डिव्हिजन जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने करायचं की आपले 7 तास जे आहेत ते या ठिकाणी सब्जेक्ट स्पेसिफिक असले पाहिजे. म्हणजे जे कोर सब्जेक्ट आहे, जसं एक्झाम्पल आपण घेऊ, यामध्ये तुम्हाला पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सला ओके किती दिवस आहे, टोटल या ठिकाणी 15 दिवस आहे. मग या 15 दिवस म्हणजे 2 आठवडे साधारण आपल्याकडे आहेत. मग ह्या 2 आठवड्यामध्ये तुम्हाला फक्त पॉलिटी इकॉनॉमिक्सला दररोज 7 तास द्यायचे आहेत. त्याचबरोबर डेली तुम्हाला या ठिकाणी मॅथ रिजनिंगला 2 तास द्यायचे आहेत आणि त्याचबरोबर करंट अफेअर्सला 1 तास, असं 3 तास जे आहे हे तुम्हाला स्पेअर ठेवायचे आहे. म्हणजे हे 3 तास आणि हे 7 तास असं टोटल या ठिकाणी 10 तास स्टडी होणं गरजेचं आहे. ओके, आता यामध्ये या 15 दिवसामध्ये पहिल्या 15 दिवसात काय स्ट्रॉंग करायचं आहे, कारण आपण कशावर फोकस करतोय, 45 मार्क. ओके, आणि प्लस या ठिकाणी मॅथ रिजनिंगचे 20 मार्क आणि करंटचे या ठिकाणी 15 क्वेश्चन 15 मार्क. तर पहिलं पॉलिटी स्ट्रॉंग करा, त्यानंतर इकॉनॉमी स्ट्रॉंग करा. ठीक आहे, आणि यामध्ये 7 म्हणजे 2 आठवडे आहेत. आणि 2 आठवड्यामध्ये सुद्धा काय करायचं आहे की अभ्यासामध्ये मी एक नियम किंवा या ठिकाणी एक रेग्युलेशन ठेवणं गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे की तुम्ही जे आज अभ्यास केलेला आहे, समजा एक्झाम्पलमध्ये तुम्ही सकाळी 5 वाजल्यापासून अभ्यास केलेला आहे, तर जेव्हा तुम्ही संध्याकाळी हे अभ्यास करायचं थांबता, ओके, तेव्हा दिवसभराचं सुद्धा रिव्हिजन करणं गरजेचं आहे, रिकॉल करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढच्या दिवशी जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता सकाळी 5 वाजता, तेव्हा या ठिकाणी तुम्ही मागच्या दिवशी किंवा या ठिकाणी यस्टरडे आपण काय वाचलेलं आहे ते सुद्धा एकदा रिवाईज करा आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात करा. त्यामुळं या ठिकाणी ह्याच्यामध्ये रिव्हिजन आणि रिकॉल ह्या दोन्ही गोष्टी आहेत. ओके, रिव्हिजन पण करायचं आहे, रिकॉल सुद्धा करायचं आहे. ठीक आहे, आणि यामध्ये की प्रत्येक आठवड्यामध्ये एक संडे येणार आहे आणि संडेला आपल्याला टेस्ट सॉल्व्ह करायचे आहे. ओके, तर जेवढ्या होतील तेवढ्या या ठिकाणी मॅक्सिमम टेस्ट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि ते टेस्ट सॉल्व्ह करते वेळेस या ठिकाणी आपण जसं आयोगाचा जसं टाईम देऊन आपण पेपर सॉल्व्ह करतो, तशाच पद्धतीने टाईम देऊन तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा आहे. ओके, तर यामध्ये प्रत्येक संडेला तुम्हाला रिव्हिजन प्लस रिकॉल करायचं आहे. ओके, रिव्हिजन केल्यानंतर तुम्ही रिकॉलवर फोकस करणं गरजेचं आहे. रिकॉल म्हणजे काय, तुम्हाला या ठिकाणी किती आठवतं आहे. मग ही आठवण्याची जी काही मेथड आहे यामध्ये तुम्ही कुठेतरी रिलेट करणं गरजेचं आहे इन्फॉर्मेशनला. तेव्हा तुम्हाला काय होतं की सहज आठवतं. कोणाच तरी बड्डे आहे, समजा या ठिकाणी 14 एप्रिल आहे. ठीक आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मग त्यांच्या संदर्भात किंवा की आपण काहीतरी कनेक्शन लावलं की बरोबर ते लक्षात राहतं. त्यामुळं या ठिकाणी रिकॉलला इथे इम्पॉर्टन्स आहे. तर तुम्ही 2 सब्जेक्ट काय करायचे आहेत, कव्हर करायचे आहेत 15 दिवसामध्ये. आणि त्या 15 दिवसामध्ये 2 संडे येणार आहे. त्या 2 संडेमध्ये दोन्ही विषयाचं टेस्ट, PYQs आणि त्याचबरोबर काय आहे तुमचं रिव्हिजन होणं गरजेचं आहे. ठीक आहे,
अशा प्रकारचा हा झाला 15 दिवसाचा शेड्यूल. दुसऱ्या 15 दिवसाच्या फेजमध्ये म्हणजे आपण फेज 1, फेज 2, फेज 3, ओके, अँड फेज 4, ओके, अशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे की फेज 4 मध्ये आपण या ठिकाणी हे डिव्हिजन केलेलं आहे. आता फेज 2 मध्ये जाऊ आपण. फेज 2 मध्ये सुद्धा 15 दिवस आपल्याला मिळणार आहे. त्यामध्ये सुद्धा सेम सायन्स आणि जिओग्राफी आपल्याला या ठिकाणी दररोज काय आहे, डेली 7 आवर्स, ओके, डेली 7 आवर्स. आणि या ठिकाणी संडेला काय आहे, रिव्हिजन, रिकॉल प्लस काय आहे, आपल्याला टेस्ट सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या फेजमध्ये आपल्याला हिस्ट्री कव्हर करायचं आहे. हिस्ट्री कव्हर करायचं म्हणजे आता इथं सगळे टॉपिक आपले संपतात. त्याचबरोबर त्या तिसऱ्या फेजमध्ये जे काही आपण सुरुवातीला पॉलिटी इकॉनॉमिक्स केलेलं आहे त्याचं इथं काय करायचं आहे, आपल्याला जस्ट रिव्हिजन अँड रिकॉल करायचं आहे. ओके, कारण आपण ते ऑलरेडी केलेलं आहे. आता इथं त्याचं टायमिंग काय होणार आहे, कमी टाइम लागणार आहे. इथं आपल्याला सुरुवातीला थोडा जास्त टाइम लागेल, परंतु इथं काय आहे, तिसऱ्या फेजमध्ये आपल्याला टाइम कमी मिळणार आहे किंवा कमी लागणार आहे. त्यानंतर शेवटचा जो फेज आहे, फेज 4 आहे. आता या फेज 4 मध्ये सगळ्याच या ठिकाणी विषय जे आहेत म्हणजे त्यामध्ये सायन्स असेल, जिओग्राफी, कारण ऑलरेडी आपण पॉलिटी इकॉनॉमिक्सचं रिव्हिजन केलेलं आहे. ओके, त्यानंतर आता सायन्स आणि जिओग्राफीचं आपल्याला रिव्हिजन करायचं आहे. आता यामध्ये सायन्स, जिओग्राफी आणि प्लस काय आहे, आपल्याला हिस्ट्रीचं रिव्हिजन करायचं आहे फास्टमध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला शेवटच्या आठवड्यामध्ये काय आहे, दररोज 3 तास म्हणजे शेवटचे जे 15 दिवस आहेत दररोज 3 तास किंवा ॲटलिस्ट 2 तास तरी तुम्हाला PYQs वाचायचे. आणि ते पण PYQ कशा पद्धतीनं, आयोगाची ओरिजिनल प्रिंट काढायची आहे आणि त्यामध्ये जे काही क्वेश्चन आलेले आहे ते वाचून काढा, समजून घ्या. आयोगाचा फील येणं गरजेचं आहे. आयोगाची एक भाषा असते, पर्टिक्युलर लँग्वेज असते. ती लँग्वेज जर तुम्हाला समजायला लागली तर डेफिनेटली काय आहे की त्या भाषेचं रिफ्लेक्शन ह्या एक्झाममध्ये होत असतं. आपल्याला तो पेपर सोपा वाटायला लागतो आणि प्रश्न इझिली सॉल्व्ह होतात, कारण आयोगाचे अनेक क्वेश्चन जे आहेत ते इटसेल्फ रिपीट असतात. काही वेळेस इटसेल्फ या ठिकाणी सेम असतात आणि काही वेळेस काय आहे, या ठिकाणी काही क्वेश्चन किंवा की जे ऑप्शनमध्ये आहे ते क्वेश्चनमध्ये विचारतात, क्वेश्चनमध्ये जे आहे ते ऑप्शनमध्ये टाकतात. अशा पद्धतीने या ठिकाणी की MPSC ही सगळी फेराफेरी करत असतं. ओके, पण ही जी हेराफेरी आहे ती समजून घेण्यासाठी आयोगाचे प्रश्न तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर यामध्ये हे झाले 15, असं टोटल 4 फेजमध्ये आपण डिव्हिजन केलेलं आहे आणि 60 दिवसाचं हे प्लॅनिंग आहे. हे जर डेफिनेटली तुम्ही फॉलो केलं तर आपल्याला जे टार्गेट आहे की 65+ मार्क इथं डेफिनेटली येऊ शकतात. याच्यामध्ये प्रोबेबली काय आहे, तुम्ही डेली मॅथ, रिजनिंग 2 तास करणं गरजेचं आहे आणि करंट अफेअर्स या ठिकाणी 1 तास करणं गरजेचं आहे. हे जर केलं तर येणाऱ्या परीक्षेमध्ये, पूर्व परीक्षेमध्ये डेफिनेटली आपल्याला 65 मार्क मिळतील. ठीक आहे. तर हे झालं रिव्हिजन. आता शेवटचा जो टप्पा आहे की आपला अभ्यास चांगला झाला, ओके, आणि की तो दिवस आला म्हणजे कोणता, 14 जून. ओके, तर 14 जूनला काय आहे, आपली एक्झाम आहे. मग आता एक्झामच्या दिवशी आपण शांत असणं गरजेचं आहे आणि सोबत काय आहे, एक्झामला जातो एखादी कॅडबरी घेऊन जा. कारण जेव्हा परीक्षेमध्ये आपलं खूप टेम्परेचर वाटतं किंवा एखादा प्रश्न खूपच अवघड वाटतो त्यावेळेस काय आहे, ते चॉकलेट आपल्याला काम करतं, कारण कॅलरीज जे आहेत ते खूप बर्न व्हायला लागतात. आणि पेपरमध्ये काय असतं की समजा एखादा पेपर आपण ओपन केला 14 जूनचा आणि त्या 14 जूनच्या पेपरमध्ये पहिले जे 2-3 क्वेश्चन आहेत तो एखाद्याला खूप अवघड येऊ शकतात. ओके, पण ते जे क्वेश्चन आपण इझिली टॅकल केले की नाही यार, हे 3 क्वेश्चन ठीक आहेत, एक पेज सोडून द्या, परंतु 3 क्वेश्चन जर व्यवस्थित हँडल केले तर 97 क्वेश्चन जे आहेत ते त्यासाठी सोपे असू शकतात. त्यामुळं या ह्याच्यामध्ये काय आहे की परीक्षेचे जे काही हे आहे वातावरण आहे ते तुम्ही टेस्टच्या माध्यमातून क्रिएट करणं गरजेचं आहे. तुम्ही टेस्ट सिरीज लावा किंवा या ठिकाणी आयोगाचे प्रश्न सॉल्व्ह करा आणि या वातावरणामध्ये आपण जाणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपला जो अटेम्प्ट आहे, महत्त्वाचा मुद्दा होता अटेम्प्ट, 85 ते 90 अटेम्प्ट असणं गरजेचं आहे. ओके, मस्ट 90 पर्यंत किंवा 85 पर्यंत अटेम्प्ट असणंच गरजेचं आहे, तर आपलं 65चं जे कॅल्क्युलेशन आहे ते योग्य होतं. आणि जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये जाता तेव्हा या ठिकाणी तुम्हाला 3 राऊंडचा इथं काय करायचं आहे किंवा की 3 राऊंडमध्ये पेपर सॉल्व्ह करायचा आहे. ओके, पेपर सॉल्व्ह करणे किती राऊंडमध्ये, 3 राऊंड. पहिल्या राऊंडला काय करायचं आहे, जे येतात ओके तेच फास्टमध्ये आपल्याला सोडायचे आहेत. की आपण साधारण असं म्हणू की 100 क्वेश्चनपैकी आपल्याला 30 ते 35 क्वेश्चन इझिली त्याचं उत्तर देता येतं. तर तो एक पहिला राऊंड झाला. दुसरं, त्याच राऊंडच्या वेळेस आपल्याला 2 चिन्ह करायचं आहे की ज्यामध्ये आपल्याला असं माहिती आहे की अरे ह्याच्यामध्ये थोडंफार आपल्याला काय आहे की 50-50% काय आहे की हे आहे किंवा 75-50 अशा पद्धतीने आपलं काय आहे गेस आहे. मग त्याला या ठिकाणी त्रिकोण करा आणि जे आपल्याला खूपच अननोनच आहे त्याला चौकोन करा. ठीक आहे. आणि सेकंड राऊंडमध्ये काय करायचं, जे त्रिकोण केलेले आहे जे 50-75% या बेसिसवर आहे
ते आपल्याला सेकंड राऊंडला घ्यायचे आहेत. ओके, आणि थर्ड राऊंड जे आहे ते अननोन, म्हणजे ज्याचं काहीच आपल्याला माहित नाही, असे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, तर अशा पद्धतीने पेपर सॉल्व्ह करायचा आहे आणि पेपरमध्ये अटेम्प्ट आपल्याला 85 ते 90 ठेवायचा आहे, ज्या आधारे आपले 1/4 निगेटिव्ह कट करून आपला स्कोर आला पाहिजे 65+. ओके, तर यासाठी नियोजन असणं गरजेचं आहे. शांत डोक्यानं अभ्यास करा. अजून व्यवस्थित टाईम आहे. ओके, ज्यांनी सुरुवात केलेली आहे आणि बरेच विद्यार्थी आहेत किंवा ज्यांनी ऑलरेडी सुरुवात केलेली आहे, अटेम्प्ट दिलेले आहेत. ओके, तर त्यांना फक्त रिव्हिजनची गरज आहे. तर हे रिव्हिजन हे 60 दिवसामध्ये डेफिनेटली होणार आहे. या पद्धतीने गेलात तर आपल्याला 65+ येतील. त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीने तुम्हाला योग्य दिशा देण्यासाठी आणि ही जी अपॉर्च्युनिटी आहे की 552 जागा ज्या आहेत आणि त्यामध्ये अनेक जणांची ही इच्छा असते की आपल्याला की स्टार पाहिजे किंवा या ठिकाणी आपल्याला PSI व्हायचं आहे, तर त्या संधीसाठी आपण या ठिकाणी दिशा 2.0 ही बॅच लॉन्च केलेली आहे. 60 डेजची बॅच आहे आणि यामध्ये की रेग्युलरची फी आहे 2,999 रुपये आहे. सध्या ऑफर फी जी आहे ती या ठिकाणी 499 रुपये आहे. 17 एप्रिलपर्यंत ही काय आहे ऑफर असणार आहे. 499 रुपयामध्ये संपूर्ण बॅच अवेलेबल आहे. यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स असतील ऑल. ओके, सर्व मॅथ रिजनिंग सुद्धा त्यामध्ये असेल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सिरीज असेल. ओके, त्याचबरोबर तुम्हाला PDF ओके नोट्ससुद्धा उपलब्ध करून दिल्या जातील. अशा प्रकारची डेडिकेटेड अशी दिशा बॅच जी आहे ही लॉन्च केलेली आहे. ऑफर प्राइस आहे 499 रुपयामध्ये. संपूर्ण सिलेबस आपण कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर PYQ सुद्धा सेशन्स याच्यामध्ये असतील. ओके, PYQ सुद्धा आपण इथं या ठिकाणी कव्हर करणार आहोत. अशी डेडिकेटेड बॅच लॉन्च केलेली आहे. यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि मित्रांना सुद्धा शेअर करायचं आहे. त्याचबरोबर या लेक्चरची जी PDF आहे किंवा काही क्युरी असेल तर या ठिकाणी आपल्याला की एकतर टेलिग्राम डाउनलोड करा आणि टेलिग्राम तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ओके, टेलिग्राम जॉईन करायचं आहे. त्याचबरोबर काही डाऊट असेल तर या नंबरला तुम्ही काय करू शकता की व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे, आय होप की या प्लॅनच्या माध्यमातून तुम्हाला एक चांगला स्कोर जो आहे तो कव्हर करता येईल. येणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि लेक्चर आवडला असेल तर जरूर लाईक करा. थँक्यू. जय हिंद.